उमेदवार म्हणून उभे आहात, तर तुमच्यासमोर राष्ट्रवादीकडनंही एक सक्षम उमेदवार आहे जालसे म्हणून. ते नुकतेच आयात झाले की आयात केले गेले किंवा कोणाच्या लगादाने लावले गेले दिसावे असंही होऊ शकतं. पण सक्षम उमेदवार असताना तुम्ही इथून उमेदवारी करता, तर तुम्हाला कसं वाटतं? तुम्ही निवडून येऊ शकाल का? सक्षम उमेदवार तर मीच आहे. थोडा वरती घे. सक्षम उमेदवार विषयी जे काही निकष असायला पाहिजे त्यात 100% मी पर्यायाने आमचा पक्ष शिवसेना हा बसतो. त्याच्यामुळे सक्षम उमेदवार मीच आहे व या मतदारसंघातून मीच आमदार म्हणून निवडून येणार आहे. आणि भाऊ, भुसावळ शहराचा विकास बऱ्यापैकी थांबला होता. ज्यावेळेला सावकारे पालकमंत्री होते, पालकमंत्री असून सुद्धा भुसावळचा रस्तासुद्धा चांगला नाही आहे. म्हणजे एखादा माणूस जर जळगावमधून भुसावळमध्ये मधल्या रस्त्याने येत असेल तर त्याला येणंसुद्धा कठीण होऊन जातं. तर हा भ्रष्टाचार होतो की अजून काही दुसरे कारण? भुसावळचे माजी आमदार संजय सावकारे हे माजी आमदार संतोष चौधरी यांचे पीए होते. ते आमदार झाल्यानंतर पीए सारखेच बघत राहिले. त्याच्यामुळे त्यांना विकास कुठल्या पद्धतीने करायचा असतो याचा कुठल्याही प्रकारे ज्ञान व जाण नाही आहे. जर त्यांना त्यांच्या पदाची थोडीसुद्धा जबाबदारी राहिली असती तर त्यांनी या शहराला पर्यायाने या भुसावळकर जनतेला प्रचंड न्याय दिला असता. परंतु माजी पालकमंत्री यांना विकास कशाशी खातात हे कुठल्याही प्रकारे ठाऊक नाही आहे. त्याच्यामुळे या मतदारसंघात अत्यंत बिकट अशी अवस्था तयार झाली आहे. या मतदारसंघातील सर्व रस्त्यांची दैना झाली, चाळण झाली आहे व पालकमंत्री यांना हे कुठल्याही प्रकारे दिसत नाही आहे. त्यांना या प्रकारे कुठल्याही प्रकारे समजत नाही आहे. पालकमंत्र्यांनी या सर्व बाबींकडे सोयीस्करपणे डोळेझाक केली आहे. मी तर भुसावळकर जनतेला आव्हान करतो की तुम्ही अशी जी काम न करायची प्रवृत्ती आहे याला ठेचून काढा व आपलं भुसावळ या महाराष्ट्र राज्यात अवस्थानावर कसं येईल याचा एक विचार करून शिवसेनेच्या माध्यमातून मला प्रचंड मत निवडून द्यावे हीच मी भुसावळकरांना नम्र अपेक्षा व्यक्त करतो. एकच गोष्ट सांगायचं आहे, मी या भुसावळ शहराची कन्या आहे, या भुसावळ शहराची बहीण आहे, नात आहे. या नात्याने मी सर्वांशी बांधील आहे आणि मी कधीही तुमची निराशा करणार नाही हे माझं तुम्हाला वचन आहे.